हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा. व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडासा उशिरा येतोय कारण बघा आधी जे व्हिडिओ शूट असतात किंवा जे व्हिडिओ तयार असतात तर ते मी आधी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर हा व्हिडिओ काही तयार नव्हता तर त्यामुळे मग हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडासा उशिरा येतोय. तर बघा पौर्णिमेच्या दिवशी ना सकाळी सकाळी ना सगळं असं घर ना स्वच्छ करून घेते आणि मेन म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे आणि आपला जो उंबरठा आहे तर तो छान असा सुशोभित करून घेते आणि त्यावर ना जे उंबरठा वगैरे आहे तर त्यावर बघा हळदीचं लेपन करून घेते. कारण आपल्या घरामध्ये सुख, समाधान, प्रसन्नता आणि लक्ष्मी येण्याचा जो मार्ग आहे तर तो म्हणजे आपला मुख्य दार आणि आपला उंबरठा. उंबरठामध्ये सर्व शक्तींचा वास असतो. तर त्यामुळे उंबरठा नेहमी स्वच्छ आणि सुशोभित असा ठेवायचा. तर उंबरठ्यावर ना हळदीचं लेपन करून घेतलं आणि त्यानंतर बघा पौर्णिमेच्या दिवशी ना जेही देव्हाऱ्यामध्ये आपण तांदूळ ठेवतो म्हणजे ज्या मूर्त्या आपण तांदळामध्ये ठेवतो तर त्या मूर्त्यांच्या खालचे जे तांदूळ आहेत तर ते सगळे मी असे ना पौर्णिमेच्या दिवशी बदलून घेते. जर खराब झाले असतील तर अधामधातसुद्धा बदलू शकतो पण पौर्णिमेच्या दिवशी ना हे हमखास मी बदलतेच. आणि जे सगळे भांडे होते तर ते सगळे असे स्वच्छ करून घेतले. मूर्त्या काही स्वच्छ केलेल्या नाही तर प्रत्येक पौर्णिमेला देवांच्या मूर्त्यासुद्धा मी स्वच्छ करून घेते. पण आत्ताच आषाढी एकादशीलाच सगळ्या मूर्त्या मी स्वच्छ करून घेतल्या होत्या आणि देवांचे भांडेसुद्धा स्वच्छ करून घेतले होते. त्यामुळे फारसे काही भांडे निघालेले नाहीत. तर सगळे जे तांदूळ वगैरे म्हणजे ज्या मूर्त्यांच्या खाली तांदूळ असतात तर त्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या काही वाट्या वगैरे असतात तर तिथे सगळे असे तांदूळ वगैरे भरून घेतले. आणि बघा आजच्या दिवशी ना मंगल कलशाची सुद्धा सेवा मी करते. म्हणजे मंगल कलशातलं पाणी बदलणं, नारळ वगैरे स्वच्छ धुणं, मंगल कलश स्वच्छ करणं. तर हे जे म्हणजे मंगल कलश जो आहे तर तो पौर्णिमेच्या दिवशी बघा सगळा असा ना स्वच्छ करून घ्यायचा. त्यातले पानं बदलायचे, नारळ सगळा असा स्वच्छ धुवून घ्यायचा. तसं बघायला गेलं तर बघा रोजच्या रोज ना मंगल कलशातलं पाणी बदलून घ्यायचा आणि नारळसुद्धा धुवून घ्यायचा. रोजच्या रोज तुमच्याने शक्य होत नसेल तर जेही देवींचे वार आहेत म्हणजे मंगळवार असो, गुरुवार असो, शुक्रवार असो तर या दिवसांमध्ये मंगल कलशातलं पाणी बदलून घ्यायचं, नारळ धुवून घ्यायचा. तर बघा पौर्णिमेच्या दिवशी ना मंगल कलशाची सुद्धा जे काही सेवा शुश्रूषा असते तर ती मी करते. तर देवपूजेची ना इथे थोडीफार तयारी मी करून घेतली आणि त्यानंतर इथे बघा प्रत्येक पौर्णिमेला ना सत्यनारायणाची छोटीशी एक घरी कथा मी करते. तर त्या कथेसाठीच बघा आपल्याला ना म्हणजे हा जो सत्यनारायणाचा प्रसाद आहे तर तो बनवावा लागतो. तर त्याचीच तयारी इथे माझी चालू आहे. तर इथे बघा पंजिरी जी असते म्हणजे तुपामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ भाजायचं. बरेच लोक रव्याचासुद्धा बनवतात पण मी ना गव्हाच्या पिठाचीच बनवते. म्हणजे सुरुवातीपासून मला एक सवयच पडली आहे. ज्यांनी हा उपवास करायला सांगितला होता तर त्यांनी ना गव्हाच्या पिठाचीच पंजिरी सांगितलेली तर त्यामुळे मग गव्हाच्या पिठाचाच प्रसाद मी बनवते. सोबतच पंचामृत आणि केळांचा जो प्रसाद आहे तर तो सुद्धा बनवून घेतला. तुळशीपत्राशिवाय प्रसाद पूर्ण होत नाही म्हणून तुळशीपत्रसुद्धा चढवून घेतलं. सगळ्या देव्हारा स्वच्छ करून आधी जी आपली दैनंदिन देवपूजा असते ती आटोपली आणि त्यानंतर मग सत्यनारायणाची जी पूजा आहे तर ती मला ठेवायची होती. तर बघा यावेळी ना इतकी मोठी चूक झाली माझ्याकडून की सत्यनारायणाची जी पूजा आहे तर ती अशी चौरंग पाठावर ठेवण्यापेक्षा ना मी यावरच ठेवली यावेळी. आणि नंतर ना मला स्वतःलाच इतकं वाईट वाटत होतं की एकदम ना एक साईडला ती मूर्ती म्हणजे फोटो गेलेली आहे. त्यापेक्षा बघा जेव्हा आपण चौरंग पाठावर ही जी पूजा आहे ती ठेवतो ना तर ती पूजा खरंच खूप छान वाटते. आणि त्यातल्या त्यात यावेळेला गुरुपौर्णिमा आणि माझ्याकडून खरंच सांगते ना इतकी मोठी चूक कशी काय झाली मलाच कळलं नाही. आणि नंतर मग ना मलाच इतका म्हणजे पश्चाताप होत होता त्या गोष्टीचा. पण पूजा ठेवून घेतली होती मी म्हणजे सगळी फोटोची पूजा वगैरे झालेली होती. सत्यनारायणाची जी पोथी आहे तर तिचीसुद्धा पूजा झालेली. आणि त्यानंतर मग म्हटलं की आता काय पूजा उचलायची आणि काय चौरंगावर ठेवायची म्हणून मग ना तिथेच ती पूजा मी राहू दिली. तर इथे बघा सत्यनारायणाची ना एक फोटो आहे माझ्याकडे म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला या फोटोचं काम मला पडतं. तर ती फोटो आहे, सत्यनारायणाची पोथी आहे आणि सोबतच बघा या वेळेला ना गुरुपौर्णिमा होती.
तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथे जे महादेवांची एक मूर्ती आहे काळ्या दगडाची माझ्याकडे, तर ती मूर्ती मी ठेवलेली आहे. कारण बघा, माझ्यासाठी माझ्या नजरेमध्ये आपले जे गुरु आहेत, म्हणजे बघा प्रत्येकाचे वेगवेगळे गुरु असतात, तसं ना मी गुरु म्हणजे अजून कोणालाही केलेलं नाही, पण तरीही जे महादेव आहेत तर माझ्यासाठी तेच माझे गुरु आणि तेच माझे सर्वस्व. तर त्यामुळे इथे ना महादेवांची मूर्ती मी ठेवलेली गुरुस्थानी आणि अशा प्रकारे पूजा करून घेतली. सोबतच सत्यनारायणाचे अध्याय वगैरे जे काही असतात ते सगळे वाचून घेतले आणि आरत्यासुद्धा करून घेतल्या. सोबतच उंबरठ्याची बघा अशा प्रकारे पूजा करून घेतली. ज्या ठिकाणीहून आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणि प्रसन्नता येते, तर त्या गोष्टीला म्हणजे एकदम असं सुशोभित आणि छान असं स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं. तर उंबरठासुद्धा छान असा सुशोभित करून घेतला. गॅसचंसुद्धा पूजन करून घेतलं. आणि बघा आपली जी देवपूजा आहे तर ती अशा प्रकारे झालेली आहे. तर पौर्णिमेची म्हणजे प्रत्येक पौर्णिमेलाच ना ही पूजा मी ठेवते. तर बघा कधी कधी घाई वगैरे असते ना, तर इथल्या इथेची पूजा ठेवून ना म्हणजे जे अध्याय वगैरे असतात तर ते मी वाचून घेते. आणि जर काही फ्री वेळ असेल तर वेगळ्या चौरंगावर ना सत्यनारायणाची पूजा ठेवते. तर आता प्रयत्न करणार की थोडासा वेळ काढून जी पूजा आहे तर ती छान अशी चौरंगावर ठेवायची. म्हणून रात्रीच्या वेळेला ना सगळ्या घरामध्ये ना छान अशी दिवावात करून घेतली. आणि आजपासून बघा आपल्या ज्या सणांना म्हणजे आषाढ महिन्यापासूनच ना जे काही सणवार आहे तर त्यांना सुरुवात होते. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात पहिला सण म्हणजे ही आखाडी, जी की गुरुपौर्णिमा या नावाने ओळखल्या जाते. तर त्याला आखाडीसुद्धा म्हणतात आमच्या इकडे. तर आज बघा देवांसाठी ना थोडासा गोडाधोडाचा नैवेद्यसुद्धा बनवावा लागतो. आणि त्यातल्या त्यात सणांची सुरुवात म्हटलं तर बघा थोडीशी जी सुरुवात आहे तर ती चांगलीच करावी असं मला तरी वाटतं. तर त्यामुळे मग देवांना थोडासा गोडाधोडाचा काहीतरी नैवेद्य बनवावा, थोडंसं काहीतरी म्हणजे चांगलंसं बनवावं. तर याच्याने बघा मी आज ना शेवयांची खीर आणि भजे पुऱ्या वगैरे जो काही आपला षोडशोपचार स्वयंपाक असतो तर तोच आज बनवायला घेतला. कारण बघा सण जर असतील आणि सणांमध्ये जर तुम्ही असे पंचपक्वान्न वगैरे बनवले नाही तर बघा सण ना सणासारखं वाटत नाही. आणि असं काही नाही की ते आपल्याला खायचं असते म्हणून. बघा जेव्हा आपण असं काहीतरी बनवतो ना तर तेव्हाच घरामध्ये ना सण असल्यासारखं वाटतं. तर चला देवाचा नैवेद्यसुद्धा तयार झालेला आहे. तर असं होतं आजच्या गुरुपौर्णिमेच्या पूजेचं रुटीन. तर बघा जी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेची जी पूजा आहे तर ती प्रत्येक महिन्यालाच माझी असते. म्हणजे प्रत्येक महिन्याला पौर्णिमेचा उपवास असतो आणि सोबतच छोटीशी एक सत्यनारायणाची कथा आणि जे ही सत्यनारायणाच्या पूजेसाठी जो प्रसाद वगैरे लागतो तर तो प्रत्येक महिन्यालाच मी करते. आणि बघा खरं सांगते या उपवासामुळे ना खरंच घरामध्ये ना एकदम असं म्हणजे प्रसन्नतेचं वातावरण राहतं. आणि जी ही पूजा पाठ सत्यनारायणाची कथा वगैरे आपण करतो तर खरंच घरामध्ये ना एकदम असं शांत वातावरण राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा जे आपण देवाधर्माचं करतो तर ते कधीही वाया जात नाही. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये देव त्याचं फळ आपल्याला देतच. आणि फळ मिळावं या अपेक्षेने पूजा म्हणजे करायचीच नाही. पण तरी एक म्हणजे सांगायचं झालं तर खरंच जे आपण देवाधर्माचं जे काही करतो तर ते कधीच वाया जात नाही. कोण्या रूपानं आपल्याला त्याचं फळ जे आहे ते मिळतंच. तर खरंच छान वाटते. प्रत्येक महिन्याला ना अशा प्रकारे पूजा वगैरे होते आणि घरामध्ये एक छोटीशी सत्यनारायणाची कथा होते. सत्यनारायणाचे जे अध्याय आहेत तर ते वाचले जातात. तर आपल्या मनाला सुद्धा शांती मिळते आणि घरामध्ये सुद्धा प्रसन्नतेचं वातावरण राहतं. आजची गुरुपौर्णिमा होती त्यामुळे पूजेचं रुटीन थोडंसं बदललं. प्रत्येक महिन्याच्या पूजेचे जे रुटीन आहे तर ते थोडंसं वेगळं असतं. आता बघा व्हिडिओ कंटिन्युअसली मी तुमच्यासोबत शेअर करते. तर समोर जशा पौर्णिमा वगैरे येत जाणार तर तसं पूजेचं रुटीन जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करत जाणार. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असाच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगत चला. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मग भेटू आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.